तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्या गोठ्यावर जनावरांना मस्टायटिस वगैरे होऊ नये यासाठी आपण थनियस हे वापरतो. तर काही ठिकाणी मस्टायटिस झाल्याच्या नंतर आपल्या जनावरांचं दूध कमी होतं, त्यासोबतच आपल्या जनावरांचं जे कास आहे त्या कासामध्ये खूप डॅमेजिंग होतं, आडर खालीवरी होतं, त्यासोबतच दूधही खूप कमी होतं. अशा वेळेस थनियस हे लिक्विड आहे जे की तुमच्या जनावराचं जे टिश्यू डॅमेजिंग झालेलं आहे त्यासोबतच आपल्या जनावरांमध्ये टॉनिसिटी जी आडर्सची खराब झालेली आहे ती पण व्यवस्थित करतं. थनियसमध्ये शेतकरी मित्रांनो आपण विटॅमिन ए 22,000 दिलेला आहे, त्यासोबतच विटॅमिन D3 10,000, विटॅमिन ई 50 mg, विटॅमिन एच 25 mcg each ml, B12 20 mcg, क्रोमियम आणि सेलेनियम सारखे घटक दिलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्या गोठ्यावर जिथंही तुम्हाला मस्टायटिस सारखा आजार दिसेल तर त्या ठिकाणी हे अवश्य वापरा. आणि ज्या ठिकाणी जनावराला आजार होऊच द्यायचा नाही कासेचा आजार, तर त्या ठिकाणी तर तुम्ही 1001% तुम्ही थनियस वापरा, जेणेकरून तुमच्या जनावराला मस्टायटिस सारखा आजार होणारच नाही.